जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे देवाचे दर्शन कसे घेतले पाहिजे आणि घेताना आपले मन कसे राहिले पाहिजे या संदर्भातच आजचा माझा व्हिडिओ आहे। तर देवाचे दर्शन घेताना मन नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे। बघा, आपण एखाद्या मंदिरात जातो, परमेश्वराचे दर्शन घेतो, पण आपण एकदम असं नाराज वगैरे असतो, तर आपण परमेश्वराचे दर्शन घेऊन आणि आपली मनापासून जर परमेश्वरावर श्रद्धाच नसेल, नुसतं हात जोडायचे म्हणून देवाला हात जोडले, तर त्या दर्शनाला अर्थच काय? तुम्ही सांगा मला, काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही। तर देवाचे दर्शन देवाचे दर्शन घेताना मन नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे। खूप प्रसन्न म्हणजे खूप आनंदी ठेवले पाहिजे, तरच ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो। देवाचे दर्शन घेताना मन आनंदी ठेवले तर ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो, म्हणजे ईश्वर आपल्याला आनंदी ठेवतो। मन प्रसन्न केव्हा होते? मन प्रसन्न केव्हा होते बरं? मनाला कोणताही विकार नसतो। मनाला कोणताही विकार नसतो। मनाला कोणताही विकार नसतो। मनाला कोणतीही व्याधी नसते। मनाला कसलीही चिंता नसते। आपले मन कसलीही चिंतेत नसते। मनाला कसलीही आसक्ती नसते। मनाला कसलाही मोह नसतो। तेव्हा मन प्रसन्न राहते। जेव्हा आपल्या डोक्यात विचार असतात तेव्हा आपले मन प्रसन्न राहू शकत नाही। जेव्हा आपल्याला व्याधी आजार असतं तेव्हा मन प्रसन्न राहू शकत नाही। माझ्या भाषेत सांगते मी, जेव्हा आपल्याला चिंता असते, तर तेव्हा चिंतेत असलो तेव्हाही आपलं मन प्रसन्न असू शकत नाही। जेव्हा आपण अशक्त असतो, म्हणजे मनात अशक्त म्हणजे आपल्यात ताकदच नसते, आणि त्यावेळेस आपलं मन प्रसन्न नसते, आणि मनात कसलाही मोह असला, एखाद्या गोष्टीचा मोह असला तरी मन प्रसन्न राहत नाही। मनाला तेव्हा मन प्रसन्न राहत नाही। मन प्रसन्न न राहण्याच्या हे कारणे आहेत, अशी कारणे। अशा निर्मळ पवित्र मनाने ईश्वराचे दर्शन घेतले तरच आपल्याला दर्शन होते। अशा निर्मळ मनाने जर आपण ईश्वराचे दर्शन घेतले तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते। विकारांनी ग्रासलेल्या मनाने आपण फक्त मंदिरात मूर्तीचे दर्शन होते। आपण आजारी असो, काही असो, तर आपण नुसते दर्शन घेतले तर आपल्याला फक्त मंदिरात आहे ना त्या मूर्तीचं आपण 1 मिनिटाचं दर्शन घेतो आणि झालं कार्य आपलं, असं होतं। बघा, मंदिरात जातो तेव्हा आपण फक्त चप्पल, आपल्या पायातली जी चप्पल आहे तीच बाहेर ठेवतो, पण मनाचे विकार तसेच आपल्या बरोबर ठेवतो। आपल्या मनात जे विचार आहे, जे आहे, ते जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर चप्पल काढतो त्यावेळेसच ते जर आपण बाहेर ठेवले आणि निर्मळ मनाने गेलं, परमेश्वराचे दर्शन घेतले आणि आनंदी राहिले, तरच परमेश्वराचे दर्शन, परमेश्वर आपल्याला प्राप्त पण होतो आणि परमेश्वराचे दर्शन पण चांगले होते। मनाचे विकार आपल्या बरोबर ठेवतो। अंतर्बाह्य सुचिता असेल तर आपल्याला मनाने मंदिरात प्रवेश करता येईल। तर प्रसन्न जेव्हा मन असते आपले, तेव्हाच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येईल, म्हणजे केलाच पाहिजे तसा। मी तर ह्या मताची आहे। जेव्हा आपले मन प्रसन्न असते तेव्हाच आपण मंदिरात प्रवेश केला पाहिजे, आणि
जेव्हा आपण चप्पल बाहेर काढतो ते तसे आपल्या डोक्यातले विचार वगैरे बाहेर काढून परमेश्वराचे अं, परमेश्वराविषयी एकदम निर्मळ अंतःकरण ठेवून परमेश्वराचे दर्शन घेतले पाहिजे आणि एकदम हसतमुखच जर परमेश्वराचे नामस्मरण केले. परमेश्वर असं बोलत नाही का तू मला खूप फुलंच घेऊन ये किंवा मला हारच आण. तुझ्याजवळ जी भक्ती आहे तीच मला सर्वात जास्त प्रिय आहे. आपल्या सद्गुरू माऊली आहे आश्रमावरती. बाबांना काही लागतं का आपल्याकडनं? काहीच लागत नाही. फक्त तुमच्याजवळ असलेली तुमच्याजवळ असलेला भाव आणि तुमच्याजवळ असलेली श्रद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांना हृदयामध्ये केलेले ध्यान हे जास्त प्रिय आहे. हृदयात तुम्ही परमेश्वराला हृदयात बघा. बाबा वारंवार भाविकांना सांगत आहे. तर अशा सद्गुरू माऊलींचं जरी आपण आश्रमावरती दर्शन घ्यायला गेलो, तरी आपल्या डोक्यातले विचार वगैरे सगळं बाजूला ठेवून आणि शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराचे दर्शन घेतले पाहिजे आणि आपण आनंदी मनाने परमेश्वराचे दर्शन घेतले, तर आपल्या जीवनात आनंदच येतो आणि आपण नाराज होऊन असं टेन्शनमध्ये जाऊन किंवा दुःखामध्ये जाऊन परमेश्वराचे आपले किती दुःख असेल 2 मिनिटं बाजूला ठेवून मानव जन्म हा असा आहे तो त्याला दुःख नाहीये असे नाहीये. पण दुःख असतानाही ते थोडेसे बाजूला ठेवून परमेश्वराशी अंतःकरणापासून एकरूप होऊन जर परमेश्वराचे दर्शन घेतले, म्हणजे शुद्ध मनाने दर्शन घेतले, विचार न करता, तर परमेश्वर हा आपल्या बरोबरच असतो आणि परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. त्यामुळे कृपया करून सर्वांना विनंती आहे, की दर्शनाला जाताना मन नेहमी प्रसन्न ठेवा, तरच ईश्वर प्रसन्न होतो. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? चला तर मग आपण सद्गुरू माऊलींचा थोडासा जय जयकार करू. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सद्गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. आत्मा मालिक.